फक्त चिंध्यावर पाणी तापवायचं चाललंय. ठीक आहे, हे लाकूड नुसतंच गाठले भिजलंय. फक्त चिंध्यावर आहे का चिंध्या खायचं तसं. तुला सांगायला ते कर, बाकीचं फालतू बिल मला बोलू नको. इथं झालाय 9:15. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 2 जुलै 2026. आता वाजले त्या 8:30 आणि चूल काय पेटना, कारण की लाकडं सगळी भिजल्यात. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं. फक्त चिंध्यावर पाणी तापवायचं चाललंय. ठीक आहे, हे लाकूड नुसतंच गाठले भिजलंय. फक्त चिंध्यावर आहे का चिंध्या दिसते तर तुम्हाला, नुसत्याच चिंध्या. पण चिंध्या पण पेटेना झाले त्या, एवढे घातले तरी आहे का. जाळ तुम्हाला लागलेलं दिसतोय कुठे नाही. मगाच्यानं चिंध्या घातल्या त्या, अजून जाळ लागतोय. पाणी पण काय तापलं नाही. सगळी लाकडं ओली असल्यामुळं लय घोटाळा झालाय नाही आता. आणि पत्रावळ्या पण वाळत टाकलेल्या. परवाच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी, हे काय पत्रावळ्या सगळ्या वाळत टाकलेल्या, सगळ्या भिजल्या आहे का. आणि वाळत टाकून पण काय उपयोग नाही. ते वाळत टाकल्या काढायच्या ध्यानातच नाही ना या पत्रावळ्या. हाही तशा ठेवले ती ठेवल्याच तवापासून आहे का. सगळं पाणीच पाणी झाले पत्रावरनी. आणि अजून कागद आहे ती ह्याच्या खाली ठेवली ती कागद. आणि ह्याच्यावरही कपडा झाकले प्लॅस्टिकचं आहे का. म्हणून ही कागद भिजली नाही ती बघा. एकदम सुरक्षित कागद राहिली ते आहे का. सगळी वाळकी खड आहे ती, कारण की ह्याच्यावर हे कपडा झाकले ना प्लॅस्टिकचं. आणि सगळं ह्याच्यावर पाणी साचले बाई आहे. किती पाणी साचले बघा सगळं इथं. आता थोड्या वेळानं अनेक अर्धा तास गेलं का नाही लगेच पाऊस येते बघा बारीक. आत्ता वाटते ऊन आलं आहे सगळं. ऊन तर काय आलं नाही सोडा, फक्त जरासं ऊन आलं का असं वाटायला लागले आहे का. आता फक्त अर्ध्या तासात लगेच पाऊस सुरू होते असं आहे वातावरण. अर्ध्या तासाला पाऊस येते थांबून थांबून दररोज. आता आई करणार आहे आज आंबोळी, कारण की ती सकाळी आज लवकर उठलेली ना पीठ बारीक करायला. त्या आंबोळीचं पीठ बारीक करायला लागते. मग तिनं सगळं मिक्सरमध्ये पीठ बारीक करून ठेवलं आहे सकाळी लवकर उठून. आता करत असेल आंबोळी, नाहीतर भाकऱ्या करत असणार आहे. बघूया काय करते आई. आई करायला लागली आत्ता भाकरी. आणि पीठ वाईट ठेवलं आहे बारीक करून आंबोळीचं पीठ. हे काय एवढं बारीक केलं आहे दिसणार नाही तुम्हाला. एवढं पातेलं केलं अर्ध, जास्त झाले उलट पातेलं. इथं ठेवू का. ठेव. हा गॅसवर ठेव म्हणते. मला आंबोळी करून दे की एक. आई आंबोळी दे करून. मी काय म्हणतोय, नाही बा मी जाणार. अगं सकाळी एक केलतीच की, आहे का शिल्लक. शिल्लक होती ना अर्धी केलेली पप्पांना. ही झाल्यावर ह्याच्यावर एक टाकी आंबोळी. तव्यावर होत नाही. ही आहे की ह्यात टाकलीस वे सगळं बी. ही काय सकाळी आंबोळी केलेली काय. ह्यात टमाटो बिमोटो घातलेली ना. एक कर की. त्यात होत नाही रे, त्यातच करायला लागतं. म्हणजे दोन आणू का. हा थांब आणतो दोन. आता आई म्हणत्या कांदा घालायचा त्यात, टमाटो कांदा नको घालूस. हाय तसंच कर. नाही घालायला लागतं जरा चव. असू दे त्याला काय तवा खायचं तसं. तुला सांगायला ते कर, बाकीचं फालतू बिल मला बोलू नको. इथं झालाय 9:15. एकच कर, लय करू नकोस. मीठ घातलं नाही. लय घाल नको मीठ, थोडंसंच घाल. हा बस झाले. दुधाचं बंद कर, नाही तर तू जाय. माझा वेळ होते मला. दोन्ही भिजवून जर लोटाय जाईल घरात. ती काय टाकायला त्यात. थोडा फुगत नाही. हा मला वाटलं ते कॉफी टाकतेस का काय आंबोळीत. बंद कर. मिक्स करू का इकडं. त्यात ही पण टाक की जिरं. नको कसं तर लागणार ती जिरं टाकल्या. यश तवा ठेव, त्या टाव्या नाही होणार. पण तवा तेलकट झालाय लय. त्याला घासून चालत नाही का. हा
कांदा एक बारीक आय टॅमॅटो ते टाक. पाणी उतलीच डबल. मग बतायचं झाले झाले ना पीठ. तर दूध बघायला पाहिजे मला. ते असं वाटायला लागले की बासुंदीच आहे, श्रीखंडच आहे असं वाटायला लागलं आहे का. पाणी ओतले आत्ता ते पातळ व्हायला लागते ना ए तर कांदा बारीक चिरज जा. आंबोळी. कांदा चिरू का? सगळं वाट लागलं शांड्या लवड्याचं पोरगं नाही अजिबात अर्धवट लवड्याचं का काय झालं? पोरगं पोट. दूध बंद करू का? नको माझं मी बघतोय. तू चिर की कांदा मी बंद करतो. सर सर बंद करतो सर. नको बाबा. नकोच वाट लागल दुधाची सगळ्या. नकोच म्हणते आहे का काय. वाट लागेल म्हणते दुधाची वाट. बंद कर सकाळच्या परिसरात काम असते तिथं मला. गेलं उत्तू उत्तू गेलं ती जाऊ पण. दे. मित्रांनो ही काय केली आंबोळी आहे ना. आय मिरच्या घातले तुम्ही हे घातल्या. ते काढायचे. आंबोळी मध्ये काय काय घातलंय? टॅमॅटो कांदा आणि मिरच्या. कसली आंबोळी केली बाबा. आमची वेगळीच आंबोळी. हा बघ लाईट लाईट चालू कर की ग. नको रे, बंद कर रे, बंद कर. हे आमची लई वेगळी आंबोळी आहे. इंटरनॅशनल आंबोळी. कांदा टॅमॅटो आणि मिरची. आई म्हणते उत्तापा केलाय. असू दे चांगले आहे पण खायला लई भारी वाटणार. चटणी आहे काय? चटणी नाही दिली. अगं खायला चटणी. आई म्हणते त्या मागं आता चटणी. आता एवढंच एक खाल्लं का नाही पोट भरते आहे का. एकदम अशी जाड केल्या आंबोळी. आईनं सकाळी केलेल्या आंबोळ्या आता इडल्या करायला लागल्या आहे का. आंबोळीच्या इडल्या. ठीक आहे इडल्याची तयारी चालू आहे आता. एक पॅक केलाय तयार आत्ताशी. अजून पीठ शिल्लक आहे. सकाळी केलेली आंबोळी मग त्याच्यात इडल्या करतो म्हणले. इडल्या होत्यात त्याच्या. ठीक आहे एवढं पीठ उरलं आहे आंबोळीचं. गॅस फुल्ल कर. ठेवलाय बघ सगळं. ठेवलाय गॅसवर आंबोळीचं. काय ते झाकून ठेव. डबा ठेवलास त्याच्यावर? बंद कर ना. ह्याच्यावर डबा ठेवला कारण की टोपण ढिल्ला आहे नाही आहे का. गॅस बारीक केला आहे. गॅस जर मोठा केला का नाही करपणार आहे असा आहे घोटाळा. आई बघ आरोग्य लागले पेटवायचं. आता आली बघा आरोट्याला लागल्या म्हणून. लगेच आत्ता गेलेली माल शिवाजी डबं, आत्ता डाळ शिजलेलं नाही. आत्ता गेलेली मालिका बघाय. आता ॲडव्हर्टाईज लागली म्हणून आली बघा लगेच आहे का. आमटी. चला मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.